सगळीकडे किर्र शांतता होती. फक्त अधूनमधून वाऱ्याचा एक सुसाट झोत पानांमधून जात होता, ज्यात आवाज एखाद्या रडणाऱ्या स्त्रीच्या आवाजासारखा वाटत होता. मी एका लाकडी बाकावर बसलो होतो. समोर एक जुनं तेलकट लोखंडी ताट होतं. ताटात अर्धवट खाल्लेली शेवभाजी आणि 2 तुकडे झालेली भाकरी होती. पण माझं लक्ष जेवणाकडे नव्हतं. माझं पूर्ण शरीर घामाने टपटपलं होतं. माझ्या आजूबाजूला 4-5 माणसं बसली होती. ती जेवत नव्हती, ती फक्त माझ्याकडे बघत होती. त्यांचे डोळे, देवा, ते डोळे मी कधीच विसरू शकणार नाही. त्या डोळ्यांमध्ये ना जिवंतपणा होता, ना कसली भावना. ते डोळे पूर्णपणे पांढरे पडलेले, एखाद्या मेलेल्या माशासारखे शून्यात बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावरची कातडी लोंबकळत होती, जणू अनेक दिवसांपासून त्यांनी सूर्यप्रकाश पाहिला नव्हता. अचानक त्यातील एकाने आपला हळकुळा हात माझ्या ताटाकडे सरकवला. त्याची नखं काळी पडलेली होती. त्याने एक भयानक क्षीण आवाजात उच्चारलं, दे दे मला. त्यानंतर दुसरं, तिसरं आणि बघता बघता ती सगळी माणसं माझ्या अंगावर धावून यायला लागली. भूक लागली आम्हाला, दे दे, थोडं अन्न दे. त्यांचे हात माझ्या गळ्यापर्यंत पोहोचले. त्या हातांचा स्पर्श बर्फासारखा थंड होता. मी ओरडण्याचा प्रयत्न केला, पण माझा आवाजच फुटत नव्हता. मी जोरात ओरडत झोपेतून दचकून जागा झालो. पाहतो तर काय, मी माझ्या ट्रकच्या कॅबिनमध्ये होतो. डोकं स्टेअरिंगवर टेकलेलं होतं. समोरच्या काचेवर पावसाचे थेंब साचले होते. बाहेर सातपुड्याचं घनदाट जंगल होतं आणि रात्रीचे 2 वाजले होते. माझं हृदय अजूनही जोरात धडधडत होतं. तो स्वप्नातला आवाज अजूनही माझ्या कानात घुमत होता. गेले 6 महिने झाले हेच स्वप्न सतत पडते. जेव्हा पण मी सातपुड्याच्या जंगलातून माझी फेरी नेतो आणि कधी चुकून झोप लागते. माझं नाव जगदीश. गेल्या 10 वर्षापासून मी ट्रक चालवतोय, पण बिहारमध्ये. सध्या मी नोकरी बदलल्याने महाराष्ट्र राज्यात आलेलो आहे. फक्त 2 वर्ष झाली इकडे येऊन. लोक म्हणतात ट्रक ड्रायव्हरचं आयुष्य म्हणजे मज्जा आहे, रोज नवीन शहर पाहायला मिळतात. पण खरं विचाराल तर हे आयुष्य जळत्या कोळशावर चालण्यासारखं आहे. आमचं घर म्हणजे ही 10 टायरची गाडी, आमचं कुटुंब म्हणजे हे स्टेअरिंग आणि आमचा देव म्हणजे हा रस्ता. कधी जेवण वेळेवर मिळत नाही, तर कधी रात्रीची झोप नशिबात नसते. मैलोमैल पसरलेले हे निर्जन रस्ते, आणि त्यात गाडी कधी पंक्चर झाली किंवा इंजिन गरम झालं तर मदतीला साधा माणूसही धावून येत नाही. सध्या मी सातपुड्याच्या रांगांमधून प्रवास करतोय. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेला हा भाग जितका निसर्गरम्य आहे, तितकाच गूढ आणि भयानक सुद्धा. सातपुड्याच्या या डोंगरांनी अनेक इतिहास पाहिले आहेत. म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे या भागात गनिमी काव्याने लढले होते. या दऱ्याखोऱ्यात त्यांनी शत्रूला धूळ चालली होती. त्या मावळ्यांच्या हिमतीची आठवण आली की अंगावर शहारे येतात. पण आज याच घाटांमध्ये रात्रीच्या वेळी प्रवासाला निघताना मोठमोठ्या ड्रायव्हरची सुद्धा भीतीने काळण उडते. सातपुड्याचं जंगल म्हणजे केवळ झाडं नाहीत, इथल्या प्रत्येक वळणावर एक नवी गोष्ट दडलेली असते. विजासन घाटाची ती नागमोडी वळणं, जिथे एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला हजारो फूट खोल दरी आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा धुकं पडतं तेव्हा हेडलाईटचा प्रकाशही कमी असतो. अशावेळी रस्ता शोधण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवणं जास्त महत्त्वाचं असतं. या भागात काम करणाऱ्या ड्रायव्हरची हिंमत दाद देण्यासारखी असते. रात्रीच्या वेळी जेव्हा जग झोपलेलं असतं तेव्हा आम्ही हजारो टन माल घेऊन या जीवघेण्या वळणावरून जात असतो. पण गेल्या काही दिवसांपासून मला पडणारं ते स्वप्न, ते मला स्वस्थ बसू देत नव्हतं. ते स्वप्न मला त्याच एका जागेची आठवण करून देत होतं, जिथे मी काही महिन्यांपूर्वी थांबलो होतो. बाबाचा ढाबा. तो ढाबा घाटाच्या अगदी तोंडाशी आहे. तिथे जे घडलं ते केवळ एक भास नव्हता, ते वास्तव्य होतं. आणि ते वास्तव सांगण्यासाठीच मी आज हा पेन हातात धरलाय. ट्रक ड्रायव्हरच्या आयुष्यात अनेक संकटे येतात, पण अज्ञाताशी झालेली ती गाठभेट माणसाला आतून संपून टाकते.
मी पाण्याचा घोट घेतला आणि खिडकीबाहेर पाहिलं. बाहेरच्या अंधारात सातपुड्याचे डोंगर एखाद्या राक्षसाप्रमाणे उभे होते. मला पुढचा प्रवास सुरू करायचा होता, पण मनात कुठेतरी एक भीती होती की पुन्हा त्या वळणावर मला ती माणसं दिसतील का, ज्यांचे डोळे शून्य होते आणि ज्यांच्या आवाजात केवळ एकच मागणी होती, दे दे मला अन्न दे. मी गेल्या 2 वर्षापासून ट्रकमधून अख्खा महाराष्ट्र पालथा घातला होता. कोकणातल्या घाटांपासून ते विदर्भाच्या उष्ण महामार्गापर्यंत आणि दक्षिणेतल्या काही राज्यांपर्यंत मी स्टेअरिंग फिरवलं होतं. पण सातपुड्याचा हा पट्टा माझ्यासाठी अगदीच नवीन होता. नुकतंच मला एका ट्रान्सपोर्ट कंपनीकडून एक नवीन काम मिळालं होतं. इंदोरहून जळगावला कच्चा कापूस पोहोचवण्याचं. मध्य प्रदेशातील इंदूरच्या मंडीतून निघालेला हा पांढरा कापूस जळगावच्या मिलमध्ये वेळेत पोहोचवणं गरजेचं होतं. सकाळी लवकर इंदूर सोडल्यानंतर माझं 6चाकी वाहन टाटा 1812 जोमाने धावत होता. माझ्यासाठी हा मार्ग फक्त नकाशावरची एक रेष नव्हती, तर एक नवं आव्हानच होतं. इंदोर ते जळगाव हा प्रवास 7 ते 8 तासांचा, पण त्यातला सर्वात महत्त्वाचा आणि कठीण टप्पा होता बिजासन घाट. हा घाट म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणारा एक नैसर्गिक पूल आहे. जसं जसं मी शिरपूरच्या दिशेने सरकू लागलो तसा सातपुड्याच्या पर्वतरांगांनी डोकं वर काढलं. दुपारची वेळ होती. सूर्य डोक्यावर आला असला तरी सातपुड्याच्या घनदाट जंगलामुळे हवेत एक प्रकारचा गारवा जाणवत होता. इथला निसर्ग खरोखरच अथांग आहे. लांबवर पसरलेली पिवळी धमक माळरान आणि त्यातून नागमणी वळण घेत जाणारा हा काळाशार डांबरी रस्ता. शिरपूर जवळ येताना बिजासन घाटाची वळणं सुरू झाली. हा घाट म्हणजे ड्रायव्हरची खरी परीक्षा. एका बाजूला सातपुड्याचे अकराळ विकराळ डोंगर आणि दुसऱ्या बाजूला कालचाचा ठोका चुकवणारी खोल दरी. मी गाडी 3ऱ्या गिअरवर टाकली. इंजिनचा आवाज घाटाच्या शांततेत घुमत होता. इथली वळणं एवढी तीव्र आहेत की समोरून येणारी गाडी जोपर्यंत अगदी जवळ येत नाही तोपर्यंत दिसत नाही. जगदीश सांभाळून हा घाट वरंदा किंवा तामणीसारखा सोपा नाहीये. मी स्वतःशीच पुटपुटलो. दिवसाचं वातावरण तसं प्रसन्न होतं. जंगलातील माकडं रस्त्याच्या कडेला बसून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे कुतूहलाने बघत होती. पण जसं मी घाटाच्या मध्यभागी पोहोचलो तसं मला जाणवलं की इथली झाडं खूपच दाट आहेत. दिवसाही काही ठिकाणी झाडांच्या सावलींमुळे अंधार असल्याचा भास होत होता. सातपुड्याचा हा विरार भाग आणि तिथलाही निबिड अरण्य. असं म्हणतात की आजही या जंगलात काही असे भाग आहेत जिथे मानवी पावलं पडलेलं नाही. या नवीन मार्गावर गाडी चालवताना मला वारंवार सावकारराव आठवत होते, ज्यांनी मला या कामासाठी सुचवलं होतं. ते म्हणाले होते, जगदीश, सातपुडा तुला खुणावेल, पण त्याच्या नादाला जास्त लागू नकोस. फक्त रस्ता आणि स्टेअरिंगवर लक्ष ठेव. तेव्हा त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला कळाला नव्हता, पण आता इथली वळणं आणि ती भयान शांतता बघून त्यांच्या बोलण्यातली गंभीरता जाणवू लागली होती. बिजासन माता मंदिराच्या जवळून जाताना मी हात जोडले. घाटातला चढाव आता संपत आला होता आणि आता उताराला सुरुवात होणार होती. याच घाटाच्या पायथ्याशी जिथे जंगल जरा जास्तच गळत होतं तिथे मला एक फलक दिसला. पुढील 24 तास सेवा, बाबाचा ढाबा. भरपूर ट्रक्स तिथे उभे होते. चालक वाहक आरामात जेवण करत होते. मलाही थोडी भूक लागली होती, पण वेळेत कापूस पोहोचवायचा असल्यामुळे मी जेव्हा न थांबण्याचा निर्णय घेतला. पण तो फलक, तो ढाबा आणि तिथलं वातावरण माझ्या मनात कुठेतरी कोरलं गेलं होतं. मला माहीत नव्हतं की हाच नवा मार्ग आणि हाच ढाबा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा भयानक रहस्य घेऊन येणार आहे. बिजासन घाटाचं ते पहिलं दर्शन माझ्यासाठी केवळ निसर्गाचं कौतुक नव्हतं, तर एका मोठ्या संकटाची नांदी होती. सातपुड्याच्या घाटातील तो प्रवास सुरू होऊन आता काही दिवस झाले होते. तो मार्ग आता मला थोडाफार सरावला होता. एकदा दुपारी शिरपूरच्या दिशेने जात असताना मला प्रचंड भूक लागली होती. बिजासन घाटाच्या चढणीच्या आधी असलेला त्या बाबाच्या ढाब्यासमोर मी माझा ट्रक उभा केला. दिवसाची वेळ होती, त्यामुळे तिथे मोठी लगबग होती. रस्त्याच्या कडेला किमान 15-20 ट्रकांची रांग लागलेली होती. मी ट्रकच्या खाली उतरलो आणि ढाब्याकडे निघालो.
ढाबा तसा साधाच होता. कौलारू छप्पर, समोर मोकळ्या जागेत टांगलेल्या लाकडी खाटा आणि मध्यभागी चुलीवर चढलेली मोठी पितळी भांडी, जिथे जेवणाचा तो खमंग वास येत होता, ज्याने माझी भूक अधिकच चाळवली. जेवायला बसण्यापूर्वी मी हातपाय धुवायला गेलो आणि तिथेच माझी पहिली भेट झाली बाबाशी. बाबा म्हणजे या ढाब्याचा मालक. वय साधारण 60-65 असेल. अंगात पांढरा सदरा, डोक्याला फेटा आणि डोळ्यांवर जुनाट जाळ काचेचा चष्मा. त्याचे डोळे खूप खोल गेल्यासारखे वाटत होते. जणू कित्येक वर्षाची झोप त्यांच्या डोळ्यात साचली होती. तो एका कोपऱ्यात बसून हिशोब लिहित होता. मी जवळ गेल्यावर त्याने मान वर करून माझ्याकडे पाहिलं. नवीन आहेस वाटतं या रूटवर, त्याने अगदी बसक्या आवाजात विचारलं. हो बाबा, आठवडाच झालाय. इंदोर जळगाव कापसाची गाडी आहे, मी उत्तर दिलं. बैस जेवायला. इथली शेवभाजी आणि बाजरीची भाकरी खाऊन बघ, पुन्हा विसरणार नाहीस. बाबा पुन्हा हिशोबात घडून गेला. मी जेवायला बसलो. जेवण खरंच अप्रतिम होतं, पण जेवताना माझं लक्ष ढाब्याच्या रचनेकडे गेलं. मुख्य हॉलच्या मागे एक भली मोठी सिमेंटची भिंत होती, ज्यात एक लहानशी लोखंडी खिडकी होती, जिथे जवळच एक पाटी लिहिली होती. रात्री 11 नंतर फक्त खिडकीतून सेवा, कर्मचारी बाहेर येणार नाहीत. मला थोडं नवल वाटलं. हॉटेल किंवा ढाबा म्हटलं की वेटर लोकांची ये-जा असते, पण रात्री असं काय होतं की कोणालाच बाहेर यायचं नसतं. जेवण झाल्यावर मी हात धुवायला गेलो आणि पुन्हा बाबांपाशी आलो. बाबा, रात्री 11 नंतर खिडकीतूनच जेवण का मिळतं? स्टाफ बाहेर का येत नाही? मी कुतूहलाने विचारलं. बाबांनी हिशोबाची वही बंद केली. त्यांनी सभोवतालच्या गर्दीकडे पाहिलं आणि मग नजर माझ्यावर स्थिरावली. त्यांचा चेहरा अचानक गंभीर झाला. त्यांनी मला जवळ बोलावलं आणि अगदी हळू आवाजात म्हणाले, पोरा, हा सातपुड्याचा घाट आहे. दिवसा इथं माणसं नसतात, पण रात्री हे जंगल बोलतं. आमचा हा डबा 24 तास सुरू असतो, कारण कोणाचं पोट रिकामा राहू नये, पण आमचाही एक नियम आहे. मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहत होतो. रात्री 11 नंतर माझा कोणताही माणूस हॉलमध्ये पाऊल ठेवत नाही. आम्ही स्वतःला त्या मागच्या खोलीत बंद करून घेतो. कोणाला जेवण हवं असेल तर तो खिडकीवर टकटक करतो. आम्ही तिथूनच ताट सरकवतो, पण कोणाशीही बोलत नाही, कोणाच्याही डोळ्यात बघत नाही. पण असं का? चोराची भीती आहे का? मी विचारलं. बाबा थोडा हसला, पण त्याच्या हसण्यात भीती होती. चोरांना आम्ही सांभाळून घेऊ रे, पण ज्यांना भूक लागली आहे आणि जे या जगाचे नाहीत त्यांना कसं सांभाळणार? या घाटात खूप अपघात झालेत, कितीतरी जीव अडकलेत. त्यांना जेवायला हवं असतं, पण त्यांना माणसं दिसली की ते हिंस्र होतात. मला वाटलं बाबा माझी फिरकी घेतोय. मी हसलो आणि म्हणालो, काय बाबा, दिवसा ढवळ्या काय सांगता हे सगळं? पण बाबा हसला नाही. त्याने माझा हात धरला आणि गंभीरपणे म्हणाला, जगदीश, तू नवीन आहेस म्हणून सांगतोय. रात्री 11 नंतर या ढाब्यावर फिरकू नकोस. भूक लागलीच तर एखादं गाव किंवा शहर आल्यावर तिथे थांब, पण इथे नको. जर चुकून आलाच तर लक्षात ठेव, तर कोणाच्याही डोळ्यात बघू नकोस. गपचूप खिडकीतून जेवण घे आणि निघून जा. तिथे जे काही दिसेल त्याला सत्य मानू नकोस. मी तेव्हा त्याचं बोलणं फारसं गांभीर्याने घेतलं नाही. मला वाटलं घाट रस्ता असल्यामुळे काही अफवा असतील. मी पैसे दिले, बाबाला नमस्कार केला आणि ट्रक पुढे घेऊन निघालो. दुपारी शिरपूरला पोहोचल्यावर तिथली गडबड बघून मी बाबांचं ते बोलणंही विसरून गेलो. पण त्याच्या त्या शेवटच्या वाक्याची आठवण मला त्या भयानक रात्री नक्कीच येणार होती, जेव्हा मी पुन्हा एकदा त्याच ढाब्यावर पोहोचणार होतो. काही महिने उलटले. मी अनेक फेऱ्या मारल्या होत्या, पण त्या दिवशी पुन्हा एकदा इंदोरहून जळगावकडे येताना मला रात्र झाली. सातपुड्याच्या घाटात शिरलो तेव्हा रात्रीचे 12:30 वाजले होते. बाहेरचा अंधार इतका घनदाट होता की जणू काही काळं रसायन हवेत विरघळलं होतं. घाटातील ती किर्र शांतता काळजाचा ठोका चुकवत होती. टायरचा आवाज आणि इंजिनची घरघर याशिवाय दुसरं काहीच ऐकू येत नव्हतं. मला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवत होती. रस्त्यावर अनेक ट्रक धावत होते, पण कुणीही कुठे थांबत नव्हतं. बाबाचा ढाबा जवळ आला
दिवसा जिथे ट्रकची रांगच रांग असायची तिथे आता स्मशान शांतता होती. एकाही ट्रकवाल्याने तिथे गाडी लावली नव्हती. सगळेजण सुसाट वेगाने तिथून निघून जात होते. पण मला जेव्हा प्रचंड भूक लागली होती, माझं डोकं कामातून गेलं होतं. मी माझा ट्रक हळू केला आणि बाबाच्या ढाब्यासमोर नेऊन उभा केला. मी खाली उतरलो. ढाब्याच्या परिसरात एकच पिवळा दिवा मधल्या खांबावर लटकत होता आणि वाऱ्यामुळे तो जोरजोरात हलत होता. मी ढाब्याच्या हॉलमध्ये गेलो. तिथे शुकशुकाट होता. सर्व खाटा रिकाम्या होत्या. मी बाबाला हाका मारायला सुरुवात केली. बाबा, ओ बाबा, कोणी आहे का? आतल्या खोलीतून कोणताही आवाज आला नाही. पण अचानक त्या भिंतीतल्या लोखंडी खिडकीवर टकटक असा आवाज आला. मी तिकडे गेलो. खिडकीतून बाबाने मला कसलीही सूचना दिली नाही. फक्त त्याने विचारलं, काय देऊ? मी शेवभाजी भाकरी मागितली. मी 100 रुपये खिडकीतून दिले आणि ताट बाहेर आलं. मी ताट घेऊन कोपऱ्यातल्या एका खाटेवर जेवायला बसलो. मला एवढी प्रचंड भूक लागली होती की माझं संपूर्ण लक्ष त्या अन्नावर होतं. मला डोळ्याच्या कोपऱ्यातून आजूबाजूला 4 माणसं बसलेली दिसत होती, पण त्यांच्याकडे बघण्यात मला रस नव्हता. मी भराभर घास घेत होतो, जणू कित्येक दिवसांचा उपाशी होतो. मी माझं जेवण आटोपलो, खिडकीत ताट ठेवलं आणि पैसे देऊन ट्रककडे निघालो. ढाब्याचा तो स्टाफही जेवण देऊन लगेच आतल्या खोलीत अदृश्य झाला होता. मी गाडीत बसलो आणि पुढे निघालो. मी ट्रक सुरू केला आणि घाटाच्या पुढच्या वळणांवरून गाडी पळवू लागलो. सुमारे 10 मिनिटं झाली असावीत. माझे हात स्टेअरिंगवर होते, पण डोकं मात्र शांत झालं होतं. पोट भरल्यावर माणसाचा मेंदू चालतो, तसंच काहीसं माझ्यासोबत झालं. अचानक माझ्या डोळ्यासमोर तो ढाबा उभा राहिला. मला आठवलं, मी जेवायला बसलो होतो तेव्हा आजूबाजूला जे 4 लोक बसले होते ते पूर्ण वेळ स्तब्ध होते. मी तिथे किमान 15 ते 20 मिनिटं जेवत होतो, पण त्या अवधीत त्या चौघांपैकी एकानेही पाण्याचा घोट घेतला नव्हता किंवा साधा हातही लावला नव्हता. त्यांच्यासमोर ताटं होती, पण ती रिकामी होती. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे त्या 15 मिनिटात एकानेही आपली पापणी लावलेली मी पाहिली नव्हती. ते चौघेही एखाद्या पुतळ्यासारखे बसलेले होते. त्यांची नजर शून्यात होती. माझं हृदय आता जोरात धडधडू लागलं. कोण होते ते लोक आणि ते असे दगड झाल्यासारखे का बसले होते? माझ्या हातांना आता दरदरून घाम सुटला होता. सातपुड्याच्या त्या काळोखात धावणारा माझा ट्रक आता मला असुरक्षित वाटू लागला. त्याच्या लोकांचे चेहरे माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हते. ती माणसं नव्हती, ती जणू काहीतरी अघटित होते. मी मागे वळून बघण्याची हिंमत करू शकत नव्हतो. फक्त वेगाने अंतर कापण्याचा प्रयत्न करत होतो. काळाचा महिमा अजब असतो. गेल्या 3 महिन्यात मी अनेक फेऱ्या मारल्या होत्या, अनेक घाट ओलांडले आणि कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात त्या बिजासन घाटातील घटना धुसर होत गेली. ट्रक ड्रायव्हरचं आयुष्य असंच असतं. रोज नवीन रस्ते आणि रोज नवीन चेहरे. त्या गडबडीत मी ती भीती मागे सोडून आलो होतो, पण नियतीने मात्र माझ्यासाठी काहीतरी वेगळंच वाळून ठेवलं होतं. त्या दिवशी इंदूरहून निघतानाच कामाचा एवढा व्याप होता की मला जेवायला वेळच मिळाला नाही. सलग 24 तास मी गाडी चालवत होतो. पोटात भुकेचा हाक डोम उसळला होता. मध्यरात्रीचे 2 वाजले होते. सातपुड्याच्या घनदाट जंगलातून माझा ट्रक धावत होता. बाहेरचा अंधार इतका काळोखा होता की समोरचा रस्ताही धुसर वाटत होता. थकव्यामुळे डोळे जळ झाले होते आणि भुकेमुळे डोकं भणभणत होतं. अचानक दुरून एक पिवळा प्रकाश दिसला. चला, जेवायला काहीतरी मिळेल या विचाराने मी सुखावलो. गाडी तिथे नेऊन उभी केली. मला एवढी घाई झाली होती की मी त्या ढाब्याचं नाव बघण्याचंही कष्ट घेतलं नाही. मी धावतच आतमध्ये गेलो. हॉलमध्ये शुकशुकाट होता, पण खिडकीतून येणाऱ्या वासामुळे मला राहवलं नाही. मी खिडकीवर टकटक केली आणि जेवणाचं ताट घेतलं. कोणाशीही न बोलता मी एका खाटेवर बसलो आणि जेवायला सुरुवात केली. गरम शेवभाजी आणि भाकरीचा तो पहिला घास घेताना मला स्वर्गीय सुख मिळालं. मी माझ्याच तंद्रीत जेवत होतो. सुमारे 10 ते 15 मिनिटं मी फक्त अन्नावर तुटून पडलो होतो. अर्ध्याहून जास्त जेवण संपलं
आणि हळूहळू माझं पोट शांत झालं. तशी माझी नजर आजूबाजूला फिरू लागली. बाहेरच्या खांबावरचा तो पिवळा दिवा वाऱ्याने हालत होता. त्या हलत्या प्रकाशात माझी नजर दुरून एका बोर्डाकडे गेली. त्या बोर्डावरची अक्षरं धुळीनं माखलेली होती, पण प्रकाशाचा झोत पळताच ती स्पष्ट दिसू लागली. बाबाचा ढाबा. एका क्षणात माझ्या अंगातून विजेचा करंट गेल्यासारखं झालं. माझ्या हातातला घास खाली पडला. माझं हृदय इतक्या जोरात धडधडू लागलं की मला स्वतःचा आवाज ऐकू येऊ लागला. नाही, हे शक्य नाही. मी पुन्हा इथे कसा आलो? ज्या ठिकाणापासून लांब राहण्यासाठी मी देवाला प्रार्थना केली होती, तिथेच मी पुन्हा स्वतः चालत आलो होतो. हॉलमध्ये सन्नाटा पसरला होता. मगाशी जेवण देताना बाबाच्या त्या खिडकीतून जो आवाज झाला होता तो आता आठवला आणि माझ्या अंगावर शहारे आले. मी थरथरत्या हाताने ताट बाजूला ठेवलं आणि उठण्याचा प्रयत्न केला, पण त्याच क्षणी मला जाणवलं की माझ्या पाठीमागे कोणीतरी उभा आहे. एक थंडगार वारा माझ्या मानेला स्पर्श करून गेला. मी सावकाश मान वळून मागे पाहिलं आणि माझी शुद्ध सरपायची वेळ आली. माझ्यापासून जेमतेम 2 फुटांच्या अंतरावर एक आकृती उभी होती. तो एक ट्रक ड्रायव्हरच वाटत होता. डोक्याला जुनाट मळलेला भगवा फेटा बांधलेला, अंगात मळलेला खाकी शर्ट. पण सर्वात भयानक होतं त्याचे डोळे. ते डोळे पूर्णपणे शून्य होते. त्या डोळ्यांखाली भयानक काळी वर्तुळं साचली होती. जणू कित्येक वर्षापासून तो झोपलाच नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरची कातडी कोरडी पडलेली आणि हाडं स्पष्ट दिसत होती. तो माझ्याकडे टक लावून बघत होता. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, तर एक अगतिकता आणि वेदना होती. त्याने आपला थरथरणारा हात माझ्या ताटाच्या दिशेने केला आणि अतिशय क्षीण पोकळ आवाजात पुटपुटला, दे दे मला दे. त्याचा तो आवाज एखाद्या दरीतून येणाऱ्या प्रतिध्वनीसारखा वाटत होता. त्या एका आवाजासरशी माझी तदपपा झाली. माझ्या खिशातला मोबाईल पडला, पण ते उचलण्याची हिंमत माझ्याकडे नव्हती. मला समजलं होतं की हा तोच दुर्दैवी ड्रायव्हर आहे ज्याचा या घाटात अपघाती मृत्यू झाला होता. तो माझ्याकडे अन्न मागत नव्हता, तर तो त्याचं हरवलेलं अस्तित्व मागत होता. त्याच्या शून्यात बघणाऱ्या नजरेने जणू मला संमोहित केलं होतं. मला तिथून पळायचं होतं, ओरडायचं होतं, पण माझे पाय जमिनीला खिळले होते. तो हळूहळू माझ्या ताटाकडे सरकू लागला आणि त्याच्या त्या मृत चेहऱ्यावर एक अघोरी हास्य उमटलं. मृत्यू माझ्या इतक्या जवळ कधीच आला नव्हता. सातपुड्याच्या त्या काळोख्या रात्री मी आणि तो अतृप्त आत्मा, आमची ही गाठभेट आता कोणत्या दिशेला जाणार होती हे कळायला मार्ग नव्हता. तो फेटा बांधलेला ड्रायव्हर माझ्या इतकं जवळ होता की त्याच्या अंगातून येणारा तो कुबट मातीचा वास नाकात शिरला. त्याचे ते शून्य डोळे माझ्या आत्म्याचा वेध घेत होते. मी पूर्णपणे थिजलो होतो. माझ्या घशातून आवाज फुटत नव्हता. कसंबसं स्वतःला सावरत मी मागे सरकलो आणि ओरडलो, बाबा, ओ बाबा, वाचवा मला. त्या भिंतीतल्या खिडकीवर पुन्हा जोरात धडधड असा आवाज आला. खिडकीची ती लोखंडी फट थोडी उघडली आणि तिथून बाबाचा तोच बसका पण आता भीतीदायक झालेला आवाज घुमला, मूर्खा, तुला सांगितलं होतं ना, कोणाच्याही डोळ्यात बघू नको. गपचूप ताट तिथे सोड आणि पळ इथून. पण आता खूप उशीर झाला होता. मी मगाशी त्या पेट्या बांधलेल्या ड्रायव्हरच्या डोळ्यात पाहण्याची चूक केली होती. अचानक ढाब्याच्या छतावरून आणि आजूबाजूच्या अंधारातून अजून 4-5 आकृत्या प्रकट झाल्या. त्या माणसांसारखाच दिसत होत्या, पण त्यांच्या हालचाली अमानवी होत्या. कोणी लंगडत येत होतं, तर कोणाचा हात विचित्र कोणात मोडलेला होता. त्या सगळ्याच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडत होता, भूक, भूक लागलीये, दे आम्हाला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज इतका मोठा झाला की माझ्या कानाचे पडदे फाटतात की काय असं वाटू लागलं. त्यातील एकाने, ज्याचा चेहरा अपघातात अर्धा चिंतामिंदा झाला होता, माझ्या खाटेवर असलेल्या ताटावर झडप घातली. त्याने ते ताट उघडलं आणि हवेत भिरकावलं. ताटातील माझं अन्न अंगावर पडलं आणि ताट जोरावर जमिनीवर आदळलं. ताटाचा तो धातूचा आवाज त्या शांत रात्री एखाद्या बॉम्बस्फोटासारखा वाटला. माझी गाळण उडाली होती. मी मागे वळलो.
आणि ट्रकच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला, पण माझे पाय जणू जमिनीने पकडून ठेवले होते. त्या फेटा बांधलेल्या ड्रायव्हरने माझा हात पकडला. त्याचा स्पर्श जणू एखाद्या बर्फाच्या लादीने मला जखडून धरलं होतं. त्याची पकड इतकी घट्ट होती की माझ्या हाताचा हाड मोडते की काय असं मला वाटलं. दादा दादा, माझ्या तोंडात एक घास घाला, तुमच्या पाया पडतो. तो अर्धवट तोंड फाटलेला आत्मा आता माझ्यासमोर गुडघे टेकून बसला होता आणि वेवळत होता. हे दृश्य इतकं भयानक होतं की मी माझे डोळे घट्ट मिटून घेतले. आतल्या खिडकीतून पुन्हा बाबाचा आवाज आला, जगदीश, शक्ती लाव, ती तुला भ्रमित करत आहेत. झटकून टाक त्यांना आणि पळ. बाबाच्या त्या आवाजाने माझ्यात अचानक कुठून तरी बळ आलं. मी माझ्या दुसऱ्या हाताने त्या आत्म्याचा पकडलेला हात झटकला. तो हात इतका हलका होता की जणू मी एखाद्या वाळलेल्या लाकडाला बाजूला सारलं. मी जोरात ओरडलो. जीवाच्या आकांताने ट्रकच्या दिशेने धाव घेतली. माझ्या मागे त्या 5-6 सावल्या होत्या. त्यांचे दे दे हे शब्द वारंवार घुमत होते. मी ट्रकजवळ पोहोचलो. घाईघाईने दरवाजा उघडला आणि आत उडी मारली. माझे हात थरथरत होते. चावी लावताना ती 2दा हातातून खाली पडली. बाहेरून कोणीतरी ट्रकच्या काचेवर नखांनी ओरबडण्याचा आवाज येत होता. शेवटी एकदाचं इंजिन धडधडलं. मी एक्सेलेटरवर पाय दिला आणि ट्रक पहिल्या गिअरमध्ये सुसाट पळवला. आरशात पाहिलं तर ते आत्मा अजूनही रस्त्यावर उभे होते. तो फेटा बांधलेला ड्रायव्हर रस्त्याच्या मध्यभागी उभा राहून माझ्याकडे बघत होता. त्याचा तो शून्य चेहरा हळूहळू धुक्यात अदृश्य झाला. मी ट्रक थांबवला नाही. 60, 80, 100 काटा वाळतच होता. सातपुड्याची ती वळणं मी कशी कापली हे मला माहीत नाही. माझ्या अंगावरचा घाम वाढला होता, पण मनातली भीती मात्र अजूनही ताजी होती. मी त्या मृत्यूच्या विळख्यातून निसटलो होतो, पण त्या आत्म्याचे ते रडण्याचे आवाज आजही माझ्या कानात घुमत आहेत. मी जिवंत होतो, पण माझ्या आयुष्यातील ती सर्वात लांब आणि भयानक रात्र मी कधीच विसरू शकणार नव्हतो.